अजून येतच नक्कीच चल चालत एवढे काय आलची झाली. मी कधी गेलो होतो एलिफंटाला आय थिंक रविवारी, कारण आम्ही मोऱ्यावरून गेलो पण गेटवेवरून ज्या कंटिन्यू बोट चालू असतात आज आत्ता बघतोय ना तर त्यातली एक बोट बुडाली. गाडी पण आहे ना वाट बघतोय कधी जातात नवीन लॉंग ट्रिपला, कारण लास्ट टाइम कसं या वर्षाच्या एंडिंगला गेलो होतो म्हणजे एवढ्या टाइमला जाऊन आलो होतो. आय थिंक मला 9 तारखेपर्यंत रिटर्न आलो होतो. आता पण ह्या महिन्यात म्हणजे डिसेंबर प्लॅनिंग होतं पण ते त्या सुट्टीमुळे पुढे टाकलावं लागलं. ठीक आहे असो, नेक्स्ट इयरचं आपण जाणारच आहोत, ट्रिप तर आपली होणारच आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आल्या, एवढ्या सगळ्या तयारी केल्याबद्दल ट्रिप काही कॅन्सल होत नसते. जाणार आपण अजून 1-2 गोष्टी आहेत बाकी ते आपण करून टाकू. जायच्या टायमाला आहे ना टायमात काहीच घ्यायचं ठेवायचं, सगळं रेडी करून ठेवायचं. फक्त कपडे बिपडे काय आपले असतील घ्यायचं, बॅग भरायची, निघून जायचं. बाकी आपलं कसं कपड्यापर्यंत काही एवढे हे नसतं. मेन कसं बाकीच्या लागणाऱ्या गोष्टी मेन टेन्शन नाही. मजा येणार आहे म्हणजे ट्रिपला, कारण असा कंटेंट माझ्यासाठी पण नवीन असणार आहे आणि तुम्ही जे बघताय ना त्यांच्यासाठी पण सगळा कंटेंट नवीन असणार. भारी भारी जेवढं आतमधली लोकेशन एक्सप्लोर करता येतील ना एवढे आपण करणार. मजा येईल. गर्दी का झालं इकडे बघा, ट्रॉफिक लागले. तर इथं आलो होतो, डॉक्टरकडे अपॉइंटमेंटचं काम झालं. आता इथून भाजी घेऊया. ताईला पण फोन केला कुठे आहेस तर बोलते आता सीएसटी ला आहे. ती सीएसटी ला आहे बोलल्यावर ती येईल, नंतर बोटीने जवळपास 1 तास जातो यायला, मग परत तिला आणायला जायचं आहे. त्याच्यामध्ये भाजी घेऊ, भाजी घेतल्यानंतर पेढे घेऊ आणि मग जायचं. आज आहे संकष्टी, उद्या आहे गुरुवार, त्याच्यामुळे असं आहे सगळं. आता अल्कोहोलचा झालाय विषय. इथून पेढे घेतले पण विषय असा त्या काकींकडून घेतो ना तिथं थांबलो तिथं गेलो. काकीचं बापू आता अल्कोहोल नाही बोलताय. मी बापा बोलले अल्कोहोल घेऊन येतो, अल्कोहोल नाही बोलताय. गेलो दुसरं कुठे तर बोलते आतमध्ये पण बघितलंच ना तर आतमध्ये पण नाही भेटणार. इथे एक राऊंड मारतोय असले कोणाकडे तर ठीक आहे, नाहीतर मग आता इलाज नाही. त्यांचं कधीपासून मला वाटतं आय थिंक 2 दिवस झाले आण चाललेलं. आपल्याकडे तर नाही, इकडे आलो का भेटतो. त्याच्यामध्ये बघूया इथं भेटतंय का, नाही तर कसलं का आज पण नाही. हे बघा समोर रो लागलेली आहे, हे बघा आहे ना, इथून चेक करा. पण हा इकडं आहे ना, हा नवीन इकडून ब्रिज बनवतात प्रॉपर. इकडून जाऊन ह्या बोटमध्ये आहेत भरपूर जणांच्या व्हिडिओ डिटेलिंग मध्ये बनवलेले किती जण तिकडून येताना इकडून जाताना अशा भरपूर आहेत. तर आता काय झालं हे आलंय की नाही माहिती नाही. 1 वाजेला पोहोचते होते, मी जवळपास 12:30 पोहोचलो. पण चालत 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 पुढे आलो, गाडी ठेवली आणि आली असेल तर मला असं वाटतंय. बघूया, नसेल तर थांबावं लागेल. तर सर तिकडून सगळं आटपलं, ते बेबी घेतलं, शेवटी अल्कोहोल भेटले नाहीच. जाऊ दे, आता हिला नाही आलो डायरेक्ट इकडे. आणि आता कसं क्रिसमस येतोय, नंतर 31st येतोय, त्यामुळे आता पब्लिक आहे ना यायला लागले भरपूर. आणि आता 25 तारखेपासून तर पॉवरफुल गर्दी असेल 5 दिवस पुढची. स्पीडबोट बघितले लागलेलीच आहे. स्पीडबोट इकडे कंटिन्यू असेल. इकडे पण उभे आहेत, डायरेक्ट प्रायव्हेट केली ना ते इथून डायरेक्ट बोलवतात आणि ह्या शेअरिंग रिटर्न जाणार असते. बघा एक बोट आली पण ही कुठं झाली काय माहिती, पाठीमागाय मला ते. हे बघा ही एक आहे बोट उभी इथे. हे बघा हे आत्ता बोट आले, ह्याच्यात हे आलंय. आता आलो नसतो तर 4 वेळा फोन आले असते. इथे येऊन बसलो तर मी बोल 1ला येतच बरोबर मी येऊन बसलो झालो याडासारखा. अजून येतच नक्कीच चल चालत एवढे काय आलची झाली. मला वाटतं PNP मधून येतच का बोलू. PNP नंतर आली मी ही तिकीट काढल्यावर 10 मिनिटात ही आली परत पाठोपाठ PNP नंतर. मी काय झालं अलिबाग गेलतो, आलं ते बोललं तर घरी कशाला जाऊ, 12:30 वाजलेले. मग डायरेक्ट इकडे झालो. तुझा फोन येतोय आवाज पण आवाज येत नाही त्याच्यामुळे. Later that same evening. तर आता आहे ना नंतर आलो दुपारी सगळीला घेऊन वगैरे जेवलो, थोडंसं झोपलो. उठलो तर राजा ब्लॉग एडिटिंग करायचंय, रील्स पण थोड्या बनवायचे आहेत. तर आता न्यूज बघितली आजची दुपारची, आजची 18 तारीख 18 डिसेंबर 2024 आजची. तर आम्ही कधी गेलो होतो एलिफंटाला आय थिंक रविवारी, कारण आम्ही मोऱ्यावरून गेलो पण गेटवेवरून ज्या कंटिन्यू बोट चालू असतात आज आत्ता बघतोय ना तर त्यातली एक बोट बुडाली.
आई शपथ मी बोललो खतरनाक सीन, म्हणजे कधी काय कुठे होईल ना सांगता येत नाही. तर बोट बुडाली प्रवाशांची, तर 56 जण टोटल होती आय थिंक सो. कारण तुम्ही न्यूज वाचली आणि त्याच्यामधले आय थिंक 3 जणांचा म्हणजे 3 जणांचा मृत्यू झालाय, बाकीच्यांना वाचवण्यात यश आलंय. तर ते ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. बट किस्सा कुठे काय कसा घडेल ना सांगता येत नाही. ते आता न्यूज वाचली मी शॉक म्हणलो. आता आम्ही संडेला जाऊन आलो आणि आता 2 दिवस मध्येच गेले. आता ही अशी घटना घडली, त्याच्यामुळे ते सगळं आता वाचून शॉक पूर्ण. तर असं सगळं झालं होतं, बाकीच्यांना वाचवलेत. तर ते मला जर फुटेज भेटलं ना त्या बोटीचा ते टाकेन. ते काय होतं दुसऱ्याचं फुटेज यूज करायचं वगैरे कॉपीराईट येण्याचा एक शक्यता असतो. बघूया जर ते मला भेटलं प्रॉपर होत असेल तर टाकून देईल. बघा त्याच्यामध्ये ते दाखवत फोटोज आलेत त्यांचे, फोटोमध्ये प्रॉपर दिसतंय. म्हणजे कधी काय होऊ शकतं कुठल्या गोष्टीची गॅरंटी नाही. तर आता काय करतोय ते एडिटिंगला बसलोय, एडिटिंग कम्प्लीट करूया आणि मग आरती वगैरे करून. आज आहे संकष्टी, बोलर आरती वगैरे करू सगळ्या गोष्टी. आणि उद्या परत गुरुवार आहे, त्याच्यामुळे 2 दिवस पूर्ण उपास. तर आता आहे ना कसा विषय आहे, आता मी परत ते वाचलं नीट. तर 56 जण म्हणजे प्रवासी होती असं ते सांगितलं, पण ते त्यातले 3 जणांचा मृत्यू झाला आणि त्याच्यामधले 21 जणांना वाचवण्यात यश आलं. तर बाकीच्यांचं काय झालं ते ना मला माहिती, म्हणजे बेपत्ता आहेत काय आहे ना माहिती. बट 21 जणांना वाचवण्यात यश आलंय आणि 3 जणांचा मृत्यू झाला असं सगळं आहे त्या न्यूज मध्ये. तर काय कुठल्या गोष्टीला काहीच नाही आपण बोलू शकत, त्याच्यावर रिॲक्टच नाही करू शकत. फक्त मी ते वाचलं कारण आम्ही गेलो होतो तिकडे एलिफंटाला संडेला, म्हणून बोलतो तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगू. तर जाऊया, व्हिडिओ चालू आहे ती कम्प्लीट करून घेऊ पहिले. मजा येईल आहे ना.